बैट्समैन बोल आप है ना इससे पूछो और नॉन स्ट्राइक दोनों से तनिष कंफर्म करो समझा आपने क्या राजेश बोला था पाटिल 23 बोला था ना लास्ट ओवर में 23 के हिसाब से 19 रन चाहिए था अरे लास्ट रुक के 3 जाओ बॉल मैच रुका ना 18 चाहिए था हां 18 चाहिए था चला मॅचला होतंय सुरुवात अरे बोला राजेश पाटिल मॅच आपण पाहतोय धरती आणि पूनम असा मॅच आहे को वेट करने बोला अभी नॉन तनिष तनिष धरती और पूनम ये दोनों भी सोसाइटी के प्लेइंग 11 यहाँ पे रिक्वायर्ड है। प्लेइंग 11 धरती और पूनम ये दोनों भी सोसाइटी के प्लेइंग 11 कौन कौन है? प्लेइंग 11 कौन कौन है तिकडे सांग पटकन। ये इसमें कर दो सिलेक्ट कर दो वो जरा देख कौन है मैन ऑफ द मैच मुकेश। गुड शॉट ये लगा विकी ज्वेलर्स चौका। देसी नाच कुछ देसी नाच बैल जैसे धूल उड़ा के सींग उठा के तुम भी नाचो बाजे जम के ताल ढोल बेटा राजू उड़ के नाचो इजी और मोगरा का मैन ऑफ द मैच तू ये मुकेश मोगरा के मुकेश भाई कहाँ हो आप गोलंदाज गोली मार्कवर सज्ज होतोय षटक क्रमांक सध्या पहिला आपण पाहतोय स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला गेला इथे क्षेत्ररक्षक दूरवर आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल सीमारेषा पार चौकार ये लगा विकी ज्वेलर्स चौका। दर्शन आपण पाहतायत गोलंदाज मार्कवर 12 धाबा स्कोर काढवा 3 बॉलवर लगातार 3 चौकार इथून आल्यात राजेशच्या बॅट मधून टॅप करण्याचा प्रयत्न केलाय बॉक्स क्रिकेट प्रमाणे आपण पाहिलंय इथे सिंगल मिळेल धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 धरती और डेजी और मोगरा ये मैच जो हुआ था वो मैच के मैन ऑफ द मैच मुकेश। 13 रन 13 4 बॉलची समाप्ती क्रॉस पॅटेटने थोडासा खेळण्याचा प्रयत्न चांगला क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो मध्ये करतोय 5 बॉलची समाप्ती झाली धावसंख्या 13 रन 13 विदाउट लॉस शेवटचा बॉल असेल अंतिम चेंडू यावेळेस डॉट बॉलने षटक क्रमांक 1 ची समाप्ती होते टीमची टोटल 13 बिनबाद या मॅचचा मॅन ऑफ द मॅच भावेश ठरलाय आशिषजी मट्टू साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच दिले जाईल भावेशला मागच्या मॅचचा हिरो भावेश आशिषजी आपण या आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच दिली जाईल षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल गोलंदाज मार्कवर आलाय गोलंदाज अक्षय धावसंख्या जाऊन पोहोचलाय 13 गोलंदाज मार्कवर अक्षय सज्ज झालाय गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज आपण पाहताय डेड बॉल पंचांच्या माध्यमातून जरूर घोषित केला गेला अक्षय 13 धाबा स्कोर काढावा आहे सुरुवात चांगली झाली होती 3 बॉलवर 3 चौकार आला त्यानंतर सिंगल आणि मागचे 2 बॉल डॉट आले गोलंदाज गोलंदाज मार्कवर अक्षय हो पहिलाच बॉल डॉट बॉलने चांगली सुरुवात पाहायला मिळालंय मागचे 3 बॉल लगातार डॉट आले और मैरीगोल्ड के मैच में मैन ऑफ द मैच है भावेश
कॉन्ग्रेचुलेशन भावेश, कैसा लग रहा है आपको? हाँ, बहुत ही अच्छा लग रहा है मुझे। बहुत ही दिनों से आईपीएल में परफॉर्म नहीं हो रहा था मेरा, तो ये बार ट्राई किया था मैंने कि फ्रीली खेलूं और वो एग्जीक्यूट हो गया टाइम पे, तो अच्छा लग रहा है। आपके पावर का राज क्या है? कोई राज नहीं है, घर का खाना खाओ, हेल्दी रहो, जिम जाओ। बढ़िया, बेस्ट ऑफ लक भावेश। गोलंदाज गोल मार्कवर 14 धावा स्कोर कार्डवर आहेत. 14 रन्स. आकुटपाचा चेंडू होता, तिथे क्षेत्ररक्षक आहे, बट विकेट रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा कधी कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 16 धावा. 16 रन 16 धावा स्कोर कार्डवर. हॅलो हॅलो 16 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाज गोल मार्कर पुन्हा एकदा अक्षय. हो पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय, कौतुक करावं लागेल अक्षय या गोलंदाजाचा. षटक क्रमांक सध्या 2 ला त्याला 5 रन केलं गेलंय. आतापर्यंत 4 बॉलची समाप्ती झाली आणि 4 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्या. 16 रन 16 धावा. 16 धावा स्कोर कार्डवर. तनिष एका बाजूने, दुसऱ्या बाजूने राजेश, हे 2 बॅटर्स आपण पाहतायत. षटक क्रमांक सध्या 2 प्रगतीपथावर आहे. हलक्या त्याने दिशा देण्याचं काम केले, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. विकेट क्रमांक 2 पहिला धक्का लागलाय, तो टीम आपण पाहतायत पूनम या टीमला. रायबरेली में तू बीच बाजारी जब हुस्न दिखाने जाएगी, होश उड़ाने वाली शौक नजर के जो पेच लड़ाने जाएगी. रायबरेली में तू बीच बाजारी जब हुस्न दिखाने जाएगी, होश उड़ाने वाली शौक नजर के जो पेच लड़ाने. आता अक्षय मैदानाच्या आतमध्ये जातोय. शेवटचा बॉल. अक्षय आपण पाहतोय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि गोलंदाजी मार्कवरही अक्षय आहेत. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 16 एक गडी बाद. अक्षय टू अक्षय. शेवटचा बॉल. हो हलक्या त्याने घेण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉलने षटक क्रमांक 2 ची होते समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 16 धावा एक गडी बाद. या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. सुंदर अप्रतिम षटक हाताळलं गेलंय. एक छोटीशी धून. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जात आहेत त्यांचंही करूया आपण वेलकम. गिरीश गोल मार्कवर सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 3. टीमची टोटल 16 धावा एक गडी बाद. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक दूरवर राहिल्यात. काय जबरदस्त झेल टिपला गेलाय. कॅच ऑफ द डे. अप्रतिम झेल. फलंदाज तंबूच्या असेला गॉन. കാലം കാത്ത് വച്ച രക്ഷകനെ സിംഹാരകനെ ഞങ്ങൾ കണ്ണനായി വന്നവനെ ഭയമേ മാറിപ്പോന്നി അണ്ണൻ വന്ന പിന്തുട്ടുന്നില്ല ഇരുട്ടിൽ സിറ്റി വാടും രാജാവുക്ക് എല്ലാവരും സുല്ല ഇവനെ തൊഴുവാനായും ജനത്തിരക്ക് കാലം. थँक्यू. काय सुंदर झेल टिपला गेलाय. शरद बेस्ट फिल्डर आपण पाहतायत. स्वतःला झोकून दिलं आणि अप्रतिम झेल टिपला गेलाय. कॅच ऑफ द डे पाहायला मिळालाय. आणि विकेट्स आपण पाहिला तर राजेश पाटीलचा तो झेल होता. त्याला माहिती होतं राजेश पाटील हार्ड हिटर बॅटर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. रुशील
16 रन ऑन द स्कोर कार्ड. आणि स्कोर कार्डवर 16 धावा लागल्यात आणि 16 वर्षाचा ऋषील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आमचे स्कोरर सांगतायत हलक्या त्यांना फक्त बॅटचं फेस ओपन केलंय. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 17 रन ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक सध्या 3. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 13. त्यानंतर दुसरं षटक काय सुंदररित्या हाताळलं गेलं. फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या. अक्षयचं तर षटक. त्यानंतर गोलंदाज आपण पाहतायत. हो आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॅटची एज ऋषीलला मात्र आल्या पावली माघारी परतवलं जात आहे. गॉन. अक्षय आउट झालाय. डीके मैदानच्या आतमध्ये जात आहेत. दामोदर आपण पाहत आहेत मैदानच्या आतमध्ये दाखल झाल्यात. ऋषीला पण पाहतायत. 3 वेळा त्यांचं सिलेक्शन झालं होतं MCA, परंतु ते गेले नाही आहेत असं त्यांचे परम मित्र सांगतायत. गोलंदाज गोली मार्कर पुन्हा एकदा. हो क्रॉस बॅटेटने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन. आल्या पावली माघारी परतवलं जातंय. विकेटचं होतंय पतन. गॉन. नेक्स्ट मॅच असेल. चला हॅट्रिक जर साधली जाईल तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज गणेश प्लायवूड यांच्या माध्यमातून आपल्यासाठी असेल. लगातारचे 3 षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज. लगातारचे 3 बॉलवर 3 विकेट्स हॅट्रिक 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इथून संधी आहे गोलंदाजांसाठी. गिरीशसाठी मात्र संधी असेल. हॅट्रिक या पहिल्या दिवसामध्ये साधली जाईल का? 9व्या पर्वातला पहिला गोलंदाज ठरेल का? प्रथमेश उर्फ बाबू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि www.com गिरीश मात्र इथे खोलेल का? ऑन साइड करण्याचा प्रयत्न तिथे दूरवर्ण क्षेत्ररक्षक येत आहेत. एकदा मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जात नाहीये आणि सिंगल येथे धावसंख्या जाऊन पोहोचेल 18-18. नेक्स्ट मॅच असेल मोगरा विपक्ष रोज. दोन्ही कॅप्टन सज्ज असतील टॉस बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅच मोगरा विपक्ष रोज. धावसंख्या 18-18 धावा स्कोर कार्ड वर आहेत. सुरुवात तर धमाकेदार झाली होती. 13 धावा पहिल्या ओव्हर मध्ये. तदनंतर दुसरं षटक फक्त 3 धावांचं राहिलं आणि आताही चांगलं षटक हाताळलं जात आहे. फुलटॉस बॉस बॅटचा वापर केला गेला. लॉंगचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. थोडासा फंबल झालाय आणि पाहता पाहता अगदी 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 3 षटकाची समाप्ती 20 धावा तब्बल 4 गडी बाद. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन जॉईन होतील मोगरा आणि रोज. सीने से लगा के आजा गले लग जा ख्वाब बना के तुझे दिल में छुपा के रखूं मेरे पास आ तो मुलाकातों में काली रातों में. थँक यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. अंतिम षटक असेल. कमलेश गोले मार्कवर सज्ज होत आहेत. भूषांग इथे आमच्या 12th मॅन आहेत आणि ते सांगतायत की माझे पप्पा आहेत गोलंदाज मार्कवर. इथून त्यांच्यावर हल्ले चढवावे लागतील समोरच्या टीमला, कारण 3 ओव्हर मध्ये फक्त 20 धावा झाल्यात. इथून 15 ते 20 धावा. तिथे क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑन रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकदा मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 21-21. थोडासा लो स्कोर सामना पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये, कारण प्रत्येक सामने पाहिले तर 40च्या वर इथून स्कोर झालाय. गोलंदाज गोली मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज मार्क सज्ज होत आहेत. स्टेपर ढोंडक्यांचा प्रयत्न
क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, सिंगल मात्र रोखू शकले नाही आहेत. 22 रन 22 ऑन द स्कोर कार्ड. 22 धावा स्कोर बोर्ड वर आहेत. शेवटचे 4 बॉल, 4 मध्ये 10 ते 15 धावा इथून मिनिमम. 22 पुन्हा एकदा क्रॉस बॅट एट खेळण्याचा प्रयत्न, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतंय. कमलेश जी आपण पाहत आहेत गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 3 बॉल, 22 रन 22. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. मोगरा विपक्ष रोज या टीम मध्ये. मोगरा आणि रोज कॅप्टन. मोगरा आणि रोज. इथे फलंदाज बाद होईल. गॉल. पाटील सरांना रिक्वेस्ट करतो की टॉस उडवण्यासाठी तुम्ही. टॉस का बॉस. आमचे यशवंत नगरचे माननीय पाटील साहेब. रोज कॅप्टन. गौरव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. बेस्ट ऑफ लक रोज आणि मोगरा. शेवटचे 2 बॉल मोगरा आहेत. यांनी पहिली मॅच आपली जिंकलेली आहे. रोज यांनी थोड्या करता आपली मॅच घालवलेली होती, पण काही हरकत नाही. आता नवीन टॉस नवीन मॅच. विजय यांनी हेड्सचा कॉल दिलेला आहे आणि टेल्स आलेला आहे. मोगरा यांनी टॉस जिंकलेला आहे. तुम्ही काय डिसिजन घेताय? बॅटिंग. मोगरा यांनी बॅटिंगचा डिसिजन घेतलेला आहे. आणि काय रिझन आहे? ऊन जास्त झालं होतं, त्यामुळे आपल्याला जेवढा आम्हाला लोकांना आराम भेटेल त्यासाठी आम्ही लोकांनी बॅटिंग शोधलं. का बॅटिंग घेतलेली आहे? ऊन जास्त झालंय आणि आमच्या मुलांना थोडासा आराम भेटायला पाहिजे, त्यासाठी आम्ही लोकांनी बॅटिंग घेतलंय. का फिल्डिंग करून परत बॅटिंग करणं खूप हार्ड आहे आता या पोझिशनसाठी, म्हणून बॅटिंग घेतलंय. करेक्ट डिसीजन. विजय भाई आप बैटिंग या बॉलिंग जो भी है. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात मागच्या 2 बॉलवर. चेस करना है तो चेस करेगी. 28 आणि 29 चं लक्ष असेल विजयासाठी. दोनों टीम के लिए बेस्ट ऑफ लक और अच्छे से खेलिए. 29 धावांचं लक्ष आहे इथून विजयासाठी. टॉस झालाय मोगरा आणि रोज या 2 टीम मध्ये. कुठल्या संघाने टॉस जिंकलाय? मोगरा या संघाने टॉस जिंकला. मोगरा संघाने टॉस जिंकला. लवकर करायचं आहे. बॉल दे बॉल. शरद 2:10 झाले. 2 तास आहे आपल्याला. 3 मॅच अजून घ्यायचे आहेत. लवकरात लवकर करावे. बॉल दिला. दे त्याला दे. भावेश किधर गया? भावेश को बुला लो ना. तुम्ही जेवायचे बाकी आहे ना. जेवून घ्या. हे भावेश, अच्छा तेरा खाना है. 29 धावांचा लक्ष्य. लो स्कोर आहे पण बॉलर आहेत. पूनम या संघाची
बॉलिंग लाईनअप चांगली आहे. चला मॅच लावतोय सुरुवात. 29 धावांचा एक क्लोज स्कोर असेल आजच्या दिवसाला आपण पाहतायत. अक्षय कदम बोलो के पूरे आईपीएल में दूसरा कौन है? दर्शन आणि अक्षय कदम अशी जोडी. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण होईल. गौरव फेकी करतायत. त्यावर 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि 2 धावांशी श्रीगणेश केला जातोय. 29 धावांचं एक छोटंसं लक्ष आपण पाहताय. 24 बॉल 29 धावा. आजच्या दिवसात पाहिलं तर 40 पार केलंय आणि इथून हा मॅच मध्ये सुरुवात तर चांगली झाली. पहिल्या ओव्हर मध्ये 13 आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हर्स मध्ये 3 धावा आल्या. त्यानंतर थोडीशी पडझड झाली. इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. पंचांचा सिग्नल. चौकार 4. ये लगा विकी ज्वेलर्स चौका. फील्डर के सर के ऊपर से चौकार है कि षटकार? सिक्सर. बाउंड्री. चौकार 4. षटकार ना. 6 से बोल दो. बाहेरच पडला ना बॉल. तर षटकार आपण पाहतोय. पुन्हा एकदा काही जबरदस्त बॅटिंग केली जात आहे. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार. चौकार. असं वाटतंय अशी बॅटिंग केली तर 2 ओव्हर मध्ये मॅच फिनिश करतील की काय. ये लगा विकी ज्वेलर्स चौका.